उन्हाळा आला की आपला उन्हाने जीव कासावीस होतो. अशा वेळेला आपण काय करतो, फ्रीज उघडतो आणि कोल्ड्रिंक शोधत बसतो. पण आपल्याकडे खूप पारंपरिक छान छान पेय आहेत आणि त्यातलंच एक पेय मी तुम्हाला दाखवणार आहे, कैरीचं पन्हं. कैरीचं पन्हं म्हटलं की कैरीचा गर हा आलाच. तर आता कैरीचा गर कसा करायचा? कैरीची सालं काढायची आणि कुकरला उकडून घ्यायच्या. थंड झाल्यावरती त्याचा बाठा जो असतो तो काढून टाकायचा आणि मग आपण तो गर जो आहे तो मिक्सरला लावायचा. आता आपण हा कैरीचा गर घेतोय. त्याच्यानंतर जेवढा गर असेल त्याच्याबरोबर डबल आपण साखर घेणार आहोत. आणि आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचंय साखर बारीक होईपर्यंत. आता आपलं हे कॉन्सन्ट्रेट तयार झालेलं आहे. हे आपल्या डीप फ्रीजरमध्ये खूप काळ टिकतं. आता आपण पन्हं करायला घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्यायचंय. मीठ चवीप्रमाणे घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि थंडगार पाणी. आधी थोडंसं पाणी घालायचंय आणि थोडं मिक्स करून घ्यायचंय. आपलं पन्हं तयार आहे. आपण आता एक जारमध्ये ते घालून घेऊया. आता आपण पन्ह्याचा ग्लास भरून घेऊया. थंडगार पन्हं तयार आहे. आता जर तुम्ही उन्हातून घरात याल तेव्हा तुमच्या घरात पन्हं तयारच असेल. ह्याच्यापेक्षा सुख काय? तर तुम्ही काय करायचंय, पन्हं प्यायचंय, थंड व्हायचंय आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करायचंय. उन्हाळा आलेला आहे. बाहेरची कोल्ड्रिंक्स अजिबात प्यायची नाहीयेत, कळलं का? घरातलं घरगुती ड्रिंक प्यायचंय आणि त्यासाठी तुम्हाला मी दाखवते एकदम सोपं सरबत, लिंबू सरबत. आपण इकडे 3 लिंब घेतलेली आहेत. आता आपण लिंबाचा रस काढून घेऊया. साखर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे घालायची. कोणाला गोड आवडतं सरबत, कोणाला आंबट आवडतं, त्याने साखर कमी घालायची. तर तुम्हाला लागेल तेवढी साखर घाला. थोडंसं मीठ आणि पाणी, साधारण 4 ते 5 ग्लास. आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. साखर पूर्णपणे वितळली पाहिजे, नाहीतर आपण सरबत जेव्हा ग्लासामध्ये ओतणार तेव्हा ती खाली राहणार आणि थोडंसं आपल्याला सरबत आंबट लागणार. साखर पूर्णपणे वितळलेली आहे, पण लिंबू सरबत म्हटल्यावर ते चाखून घेणं गरजेचंच आहे. तर मी आता जरा ते चाखून बघते. आहा, बरोबर आहे. आता आपण ते काढून घेऊया.
उन्हातून घरी आल्यावर जर कोणी असं लिंबाच्या सरबताचा ग्लास हातात दिला तर अमृतच. तर अशा सोप्या सोप्या रेसिपीसाठी तुम्ही पाहत राहायचे रुचकर मेजवानी विथ अर्चना, बेसिक कुकिंग अँड चिअर्स. पुणे तिथे काय होणे अगदी बरोबर आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणाल तर अगदी चंगळच. तर आज मी तुम्हाला पुण्याची स्पेशल रेसिपी दाखवत आहे, मँगो मस्तानी. आपण इथे घेतोय 3 चिरलेले आंबे, 4 टेबलस्पून साखर, त्यानंतर 3 स्कूप आपण इकडे व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेलं आहे. आधी आपण हे थोडंसं मिक्सरला ग्राइंड करून घेऊ आणि नंतर आपण त्याच्यात दूध घालणार आहोत. त्यात आपण दूध घालायचं आहे साधारण 1 कप. आपलंही झालेलं आहे. आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. आता आपण व्हॅनिला आईस्क्रीम घेणार आहोत. थोडीशी टुटी फुटी, बदाम आणि पिस्ता कट केलेला, मधोमध मस्तपैकी चेरी, मला ना अगदी सदाशिव पेठेमध्ये आल्यासारखं वाटतंय. तुम्हालाही जर हा फील हवा असेल तर नक्की करून बघा. हॅपी समर्स. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेरून घरी येतो तेव्हा आपल्याला इतकं उकडते की असं वाटतं गरम होतंय, जीव असा कासावीस होतो. आणि आपण त्यावेळेस काय थंड पिऊ आणि काय करू, काय सरबत पिऊया का बर्फाचं पाणी पिऊया, बर्फ घेऊन ग्लासात घालून, असं सगळं सुचत असतं. पण अशाच वेळेला जर आपण केलेलं एखादं सरबत आपल्याला फ्रीजमध्ये मिळालं तर किती मस्त. म्हणून मी आज तुम्हाला दाखवते खस सरबत. एक मोठं बाऊल आपण साखर घेतली आहे आणि त्यात आपण ते बरोबर अर्ध पाणी घेणार आहोत. आणि साखर वितळून घ्यायची, म्हणजेच एक उकळी येऊन द्यायची. आपण हे ढवळत राहायचं, नाही तर मग खाली साखर लागते थोडीशी. जेव्हा साखर आणि पाणी आपण उकळवतो तेव्हा ते झालं कसं समजायचं की ते ट्रान्सपरंट होतं, म्हणजे आपलं हे रेडी आहे. ट्रान्सपरंट झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. साखर आणि पाणी आपण जे उकळलं होतं ते थंड झालेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण ह्यात 1 टीस्पून खस इसेन्स घालतोय आणि ह्याच्यामध्ये 1 टीस्पून हिरवा रंग, आपलं खस कॉन्सन्ट्रेट तयार आहे. हे खूप काळ टिकतं, तुम्ही हवं त्यावेळी वापरू शकता. आपण ह्यात अगोदर बर्फाचे खडे घालणार आहोत.
थंडगार खस सरबत तयार आहे। अशाच प्रकारे तुम्ही रोज, पायनॅपल, ऑरेंज, काला कट्टा, मसाला सोडा जी मार्केटमध्ये इसेन्स मिळतात ती तुम्ही सरबत करू शकतात आणि एकदा का तुमची सरबत झाली की तुम्ही पाहिजे त्या प्रकारचे मॉकटेल्स करू शकतात। तेव्हा हे करून बघा आणि पाहत राहा रुचकर मेजवानी। नमस्कार, रुचकर मेजवानी विथ स्मितामध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि आपल्याला काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं, म्हणून अस्सी आणि तुस्सी मिलके बनाएंगे लस्सी। तर त्याच्यासाठी इथे मी 2 वाटी दही घेतलेला आहे, त्याच्यात 12 चमचे साखर, टेबलस्पून हे जरा मी बीट करून घेणार छानपैकी। आणि ह्याच्यात मी हळूहळू थंडगार 2 वाटी पाणी घालणार आहे। मी ही लस्सी एका जार मध्ये घेतलेली आहे आणि त्याला छान फेस येईपर्यंत फेटणार आहे। मस्त फेस आलेला आहे आणि आपली लस्सी तयार झालेली आहे। तर आपण ती ग्लास मध्ये ओतून घेऊया। ह्यातला फेस टाकूया। तुम्हाला हवा असेल तर बर्फाचा एक तुकडा टाकू शकतो आणि वेलचीची पूड आपण त्याच्यावर स्प्रिंकल करूया। आणि आपली लस्सी तयार आहे। अस्सी तुस्सी, लेट्स एन्जॉय लस्सी। Cheers. या आमचा फेवरेट शेफ आहे आणि यांच्या बरोबर शूट करायला मैं ट्राई कर रहा हूँ मराठी बोलने का। यांच्या बरोबर शूट करायला मजा येते। सो प्लीज डू सब्सक्राइब टू रुचकर मेजवानी। मला जर कोणी विचारलं की तुमचं आवडतं पेय कुठचं तर मी लगेच काय म्हणते, मसाला छास। तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे मसाला छास। इथे आपण 400 ग्रॅम दही घेतलंय, ते घेऊया। त्यानंतर आपण घेणार आहोत 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून काळं मीठ आणि हे सगळं मिक्स करायचंय। यात आपण थोडं थोडं पाणी घालायचंय, नाहीतर मग गुठळ्या होतील, म्हणून आधी थोडं घालायचंय, मिक्स करायचंय। आता आपण यावर कोथिंबीर घालूया। आपला मसाला छास तयार आहे। जेवण झाल्यावर जर तुम्हाला 1 ग्लास छास मिळाला तर ते जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं। तुम्हाला तर आता कळलंच आहे की कसं बनवायचं आहे छास, तर तुम्ही हे बनवून बघा आणि बघत राहा रुचकर मेजवानी विथ अर्चना बेसिक कुकिंग। उन्हाळ्यामध्ये आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो की हमखास मागवलं जाणारं एक पेय आहे, ते म्हणजे पियुष। श्रीखंडापासून ते बनवलं जातं
आणि अगदी सोपं असतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पियुष पण तेही मँगोचं. अगोदर आपण दही घेऊया. त्यात थोडीशी साखर घालूया आणि थोडंसं आपण ते मिक्सरला लावूया. आता आपण ह्यात आम्रखंड घालतोय. त्यानंतर थोडंसं दूध आणि पुन्हा आपण मिक्सरला लावूया. पियुष तयार आहे. आपण हे ग्लासमध्ये मस्तपैकी पोर करून घेऊया. हे थंडगार पेय तुम्ही जरूर घरी करून बघा आणि लगेच मला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतच आहेत. चला तर बाय. फालुदा हा किती इंटरेस्टिंग आणि कलरफुल प्रकार आहे ना. सिरप आणि आईस्क्रीमचं एकदम मस्त कॉम्बिनेशन. आता आपण डायरेक्ट करायला सुरुवात करूया रोज फालुदा. इथे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, तर शेवया शिजवून घेऊया. पाण्याला उकळी आल्यावरती शेवया टाकायच्या आहेत. त्या व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. शेवया शिजतायत तोपर्यंत आपण सब्जा भिजवून घेऊया. पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये सब्जा घ्यायचंय आणि तो व्यवस्थित हलवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि त्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा की तो सब्जा फुलतो. इथे आपल्या शेवया झाल्या आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि शेवया सगळ्यात प्रथम गाळून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडंसं थंड पाणी ओतायचंय. आणि आता ह्या शेवया ज्या आहेत त्या थंड पाण्यामध्ये घालायचे. सब्जा फुललेला आहे, शेवया थंड झाल्यात. आता आपण फालुदा करायला सुरुवात करूया. आधी आपण इथे शेवया घालतोय खाली. आता आपण सब्जा घालूया. त्यानंतर रोज सिरप, आता ह्याच्यावर आपण दूध घालणार आहोत. अगदी अलगद घालायचंय. ह्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम, त्यावर थोडंसं रोज सिरप आणि त्याच्यावर बदाम. आपला रोज फालुदा तयार आहे. जितका तो छान दिसतोय तेवढा तो छान लागतोही आणि मला असं वाटतं तुम्हीही तो रोज करून खाणार आहात.